मुक्ती संग्राम दिनानिमित्त जलालदाबा ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। आणि दुसरा मुद्दा असा आहे की मयताच्या नावावर जे सातबारा आहे याच्यामध्ये विषय नाही, परंतु हे मागे जिवंत सातबारा जे मोहीम चालवली होती तेव्हा आपल्याला परमनंट कोणी नव्हते, त्याच्यामुळे मयताच्या नावावर आहेत बऱ्याच सातबारा। एकतर अनुदान आल्यावर मयताचे पैसे उचलताना अडचणी येईल आणि बऱ्याच वर्षापासून ती मयताची सातबारा राहिल्यामुळं म्हणजे व्यवहारात कोणतेच होत नाही। त्याच्यामुळे ज्या सातबारावर समजा आपल्याला घरगुती कोणते विषय नाही, वाद नाही, अशी क्लिअर सातबारा तुम्ही सरपंच सहित सरपंच जलालदाबा ग्रामपंचायत अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत 100 दिवसाच्या कालावधीत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत कामाच्या अनुषंगाने विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। सुशासन युक्त पंचायत तयार करणे, सक्षम ग्रामपंचायत, स्वनिधी, CSR फंड, लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, जलसमृद्ध स्वच्छ व हरितगाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे या विषयावर जलालदाबा ग्रामपंचायतचे सुदाम खोकले सर, ग्रामविकास अधिकारी नितीन पाटील, साहेबराव काशीद, विशाल पोले, डॉक्टर सोळंके, श्रीमती तुले मॅडम, तलाठी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियाना अंतर्गत कार्यक्रमाप्रसंगी जलालदाबा ग्रामपंचायत सरपंच सदस्य, ग्रामस्थ, शेख मोईन, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पोले, चेअरमन बाबूरावजी पोले, माजी सभापती कोंडबाराव बेले, माजी सरपंच किसनराव काशिदे, सावळे सर, मुख्याध्यापक विजय पोले, रंगनाथ बेले, दिगंबर राठोड, दामोदर शिंदे, गणेश बेले, गणेश खोकळे सकाळी गावामधून वृक्षदिंडी काढली। या प्रसंगी जलालदाबा गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत उपस्थित होते। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, एवढा नागनाथ। झाडं कमी झालेली आणि कमी झाल्यामुळे पावसाची अनियमितता चालू झालेली आहे, म्हणून अनियमितता थांबवण्यासाठी आपल्याला वृक्ष लावणं फार गरजेचं आहे। प्रत्येक एक व्यक्ती एक झाड हे तर कंपल्सरी आहे, तर एका घरामध्ये जेवढे माणसं आहेत तेवढे एका 2-2 जरी झाड लावले, आपल्या भांड्यावर लावा, शेतात लावा, पुढे लावा, हे झाडाचा प्रोग्राम आपण जर लावला तर निश्चितच थोडीफार काय म्हणतात ते आपण मुंगीच्या हिश्याप्रमाणे जरी आपण सहकार्य केलं तर आपला भारत देश खूप मोठा आहे। त्याच्यासाठी आपण एक खालीचा भागा म्हणून जरी आपण उचलला तर खूप मोठा आपल्याला निसर्गासाठी आपले योगदान करणार आहे। म्हणून प्रत्येकाने झाडं लावण्याचं फार गरजेचं आहे, म्हणून झाडासाठी आपण सर्वजण मिळून कामं करणार आहोत। आता मी एकटाच काही करणार आणि किती जरी ओरडलो तर काही उपयोग नाही, आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं, त्याच्यासाठी आजचा प्रोग्राम आपण ठेवलेला आहे। त्याच्यानंतर सरांनी घनकचऱ्याचं सांगितले, घनकचऱ्याचे आपण सर्वजण करूया। पाण्याची व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये, घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये। आज सर्वांच्या घराच्या पाठीमागच्या घराचा कचरा